आपल्या नवे शहरच्या माध्यमातून गेली काही महिने नवी आणि परिसराचं नाव उंचावणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या मुलाखतीचं जे सदर सुरू आहे त्या सदराअंतर्गत आज आपण अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या समवेत आहोत. त्या व्यक्तीचं नाव सर्वांना माहीत आहे. ते आहेत नवी बेलापूर मतदारसंघाच्या आमदार सौ मंदाताई म्हात्रे. मंदाताई म्हात्रे या 1995ला नवी महानगरपालिकेच्या पहिल्या सभागृहात नगरसेविका म्हणून निवडून गेल्या. नंतर त्या महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती झाल्या. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रदेशाध्यक्ष बनवलं. त्यानंतर त्यांना 6 वर्षाची 2004 ते 2010 अशी 6 वर्षाची विधान परिषद आमदारकी मिळाली. 2014 आणि 2019 अशी 2 सत्र त्या बेलापूर मतदारसंघातून सातत्याने निवडून येत आहेत. एवढा प्रदीर्घ काळ समाजाची सेवा लोकप्रतिनिधी म्हणून करायला मिळणाऱ्या या परिसरातल्या त्या एकमेव महिला आमदार आहेत. त्याशिवाय त्यांना उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते लाभलेला आहे. अशा मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत आज आपण आपलं नवे शहरच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत, त्यांचं मनोगत जाणून घेणार आहोत. मंदाताई नमस्कार. नमस्कार. आज आपण नवे शहरच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने इथे आपल्यासोबत चर्चा करायला बसलेलो आहोत. मला सांगा की तुमचं माहेर बोरिवलीचं आणि तुमच्या माहेरून राजकारणाचं समाजकारणाचं बाळकडू तुम्हाला मिळालेलं आहे का? सर्वप्रथम सर्व नवे शहरचे जे वाचक आहेत त्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. गेले अनेक वर्ष आपलं नवे शहराच्या माध्यमातून अनेक लोकांची सेवा, प्रश्न, वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती हे आपलं नवे शहर घेते. अनेक वर्षापासून मी 1 मेला आपल्या नवे शहरच्या कार्यक्रमाला येत असते. सर्वप्रथम मी उपसभापती राजेंद्रजी घरत यांनी पण वेळोवेळी मुसाफिरमधून अनेक समाजाचे प्रश्न लोकांपर्यंत पोहोचवले. आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देते. नवे शहरला देते, त्यांच्या वाचकांना देते. आणि कोविडसारख्या अशा परिस्थितीमध्ये आज आपण पुन्हा एकत्रित भेटलो हे आपलं दोघांचंही भाग्य आहे. कारण मी आता आजारी होती आणि त्या आजारपणातून आत्ताच उठून पहिली मुलाखत मी आपल्यासोबत करत आहे. माझं माहेर मुंबईचं बोरिवलीचं आणि घरामध्ये काही अशी पार्श्वभूमी आमच्या नव्हती, पण माझ्या आईच्या घरी पार्श्वभूमी होती. माझ्या आईचे चुलत भाऊ वगैरे, मावस भाऊ वगैरे, नगरसेवक, सभापती वगैरे इंदिरा काँग्रेसमधून होते सगळेजण. आणि घरात एक वेगळी पार्श्वभूमी अशी होती की माझ्या मावशी वगैरे सगळ्या स्वतंत्र सैनिक होत्या, मामा वगैरे. आणि आजही माझी मावशी एक जिवंत आहे स्वतंत्र सैनिक. खूप जवळजवळ 90च्या पुढे गेलेली आहे. ते गांधींचा मिठाचा सत्याग्रह जो दैसरपासून सुरू झाला त्यावेळी बरेच आगरी समाजाची तरुणी त्या काळी या सत्याग्रहामध्ये होते. आणि आमची मावशी आजही सांगते की आम्ही परकर ब्लाऊज घालायचो, त्यात खोबऱ्याची वाटी, गूळ, भाकऱ्या असं नवून एकमेकीच्या पाठीवर चढून त्या कंपाऊंडच्या भिंतीच्या मागून त्या लोकांना खायला टाकायचो म्हणून. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये पूर्वी लोक होते आणि आज तर खूप चांगली परिस्थिती आहे. तर हे सगळं बाळकडू, हे सगळं वातावरण, पोषक वातावरण तुम्हाला मिळत गेलं आणि तुमचा तो समाजकारणाचा पिंड जोपासला गेला. तुमचा विवाह 1976 साली झाला आणि तुम्ही बोरिवलीतून नवंबीत आला बेलापूर. त्यावेळी तत्कालीन नवंबीचं वातावरण कसं होतं आणि तुम्हाला समाजकारणात सामील होण्यासारखं भवताल इथे मिळाला का तुमच्या सासरी? इथे माझं 76ला लग्न झाल्यावर इथे शेती खूप होती. सगळं हिरवगार शेत होतं. जेव्हा एक एसटी चालायची टाणा ते बेलापूर, तर त्यातून आम्ही यायचो. तर ते सगळं हिरवगार शेत वगैरे दिल्यानंतर इथे शेती, रिक्षा नव्हत्या, रेल्वे गाडी नव्हती. ट्रकमधून, टेम्पोमधून डिलेवरीला जर कोणाला ठाण्याला न्यायचं झालं तर ट्रक टेम्पोचा प्रवास असायचा. आणि कधीतरी एस टी यायची या गावाला, रस्ते नव्हते व्यवस्थित. आता ही नवी मुंबई संपूर्ण सिडको आल्यानंतर या सिडकोनी सगळा विकास केला. वेगवेगळ्या क्षेत्रातून रेल्वे आणली. मी जवळजवळ 20 वर्ष लग्नानंतर पहिल्यांदा रेल्वे पाहिली. 20 वर्षाच्या प्रवासानंतर सिडकोने एक गाडी चालू केलेली, सिडको बस, इथून दादरवरून दादर, ती पण काळांतराने बंद पडली. असा हा प्रवास होता बेलापूरचा. पण इथे माझ्या घराण्यात काही राजकीय प्रवास कोणाचाच नाही. सगळे नाही, सगळे आमचे सासरे वगैरे अगदी
मनमिळावू शांत असे ग्रामस्थांमध्ये राहणारे वगैरे. इथे 95ला महानगरपालिकेची ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी निवडणुका लागल्या त्यावेळी मी CBD राहिला होती. हे माझ्या इथे महिला OBC आला, तो OBC महिलाच मतदार. आमच्या इथे सरदारजी, केरळावाले असे सगळे वेगवेगळी लोक राहतात. तर OBC लोक नव्हती, त्यामुळे OBC महिला मिळत नव्हती. तर काँग्रेसने खूप प्रयत्न केला माझ्यासाठी की तुम्ही उभं राहावं म्हणून वगैरे. तर मलाही इतकी काही माहिती नव्हती जनमानसामधली काही, म्हणजे CBD गावात माहिती होतं. मी गावात तशी सगळ्यांबरोबर BC पण मान आपलं महिला मंडळ त्याच्यात मी असायची. पण इथे आल्यानंतर इतकं होतं शहरी भागामध्ये. पण लोक यायला लागले आमच्या घरी आणि लोक सांगायला लागले की तुम्ही उभे राहा म्हणून. मग लोकांच्या खातर मी त्यावेळी उभी राहिली आणि या बेलापूर पट्टीमध्ये प्रचंड मताने मी त्यावेळी निवडून आले. असा तो प्रवास पहिली टर्म. आणि तुम्हाला लगेच मग महिला बालकल्याण 2 वर्षात मला शिवसेनेची सत्ता होती. अच्छा, त्यावेळी 95ला आणि राज्यातील शिवसेनेची सत्ता. मनोहर जोशी मुख्यमंत्री. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि इथेही शिवसेनेची सत्ता होती. पण ती माझी एक लॉटरी लागली त्याच्यामध्ये महिला बालकल्याणमध्ये. तुम्ही गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था सुरू केली. तुम्ही त्या संस्थेच्या माध्यमातून सामुदायिक विवाह तो उपक्रम राबवला. तुम्ही गौरव म्हात्रेच्या नावाने विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज सुरू केलं. तर हे तुमचं समाजकारण करता राजकारण करता समाजाप्रती उतराई होण्याचं हे सगळं सुचलं कसं काय तुम्हाला? नाही, काय झालं, लहानपणी मला असं जास्त शिक्षण मिळालं नाही परिस्थितीनुसार. माझ्या 10 भावंड होती मला. तर 10 भावंडांच्या 10ही भावंड वारली मोठी होती. त्यावेळी सुद्धा आता कसं कोरोना आलाय त्यावेळी पट्टी, त्यावेळी मलेरिया, साथी अशा यायच्या, देवी, तर टायफॉइड. तर अशा साथीच्या वेळी लोक काय करायचे, जास्त अंधश्रद्धेमुळे लोक बुवा बाजी बघत निघत हॉस्पिटल नेणं हे सगळं. तर अशा वेळी मोठे भाऊ माझे गेले 15, 16, 17 वर्षाचे. त्यामुळे आई वडील माझे खूप हे झाले होते, परिस्थिती त्यांची फार नाजूक होती, निराश नाजूक. आणि म्हणजे त्यांचा उत्साह होता. आणि एक वेळ माझी मोठी बहीण लग्न करून गेलेले, मी सगळ्यात धाकटी 12 नंबर, एकूण भावंडात 12वा नंबर माझा. तर मग माझ्यावरच ती सगळी जबाबदारी होती. मी नाईट स्कूल पण करत होती. 7वी नंतर 2 वर्ष नाईट स्कूल केली मी. तुम्ही लग्नानंतर पण इथे शिकला? नाही, इथं शिकत होती. शिक्षणाची आवड होती, पण परिस्थितीनुसार शिक्षण. माझ्या मनात नेहमी होतं की जे गोरगरीब मुलं आहेत त्यांच्यासाठी शाळा कॉलेज काढावं, हे पूर्वीपासून मनात होतं माझ्या. हे म्हणजे आपल्याला जमलं ते इतरांना तरी शिकवावं, म्हणजे माझी परिस्थिती जी होती त्याप्रमाणे इतरांना तरी शिक्षण मिळावं ही नेहमीच माझ्या मनामध्ये एक ओढ होती. आणि त्यामुळे मी शाळा कॉलेज वगैरे सुरू केली. आज जवळजवळ 10 वर्ष झाली शाळा कॉलेजला माझ्या. जवळजवळ 3,500 विद्यार्थी माझ्याकडे शिकतात आहेत आणि कॉलेजची मुलं शिकतात आहेत. आणि रिझल्ट खूप कॉलेजचं चांगलं येतं माझ्याकडे. आणि मी काय केलं, शिक्षणाला भर देताना क्वालिटीवर जास्त भर दिला. दर्जा गुणवत्ता ही मुलांना मिळाली पाहिजे चांगली. तुम्ही पैसे घेताना तर मुलांना तशी गुणवत्ता द्या, असं माझं नेहमीच म्हणणं असतं. आणि मी माझ्या कॉलेजमध्ये कुठलेही डोनेशन वगैरे घेत नाही, फक्त फीवर कॉलेज चालवते. आता शाळा मी दुसरी चालवतात, पण तिथे आता बिल्डिंग 15-16 कोटीची बिल्डिंग वगैरे बांधलेली आहे. त्याच्यामुळे आता तर तुम्ही म्हणाल्या गेल्या वर्षीपासून शाळा बंदच आहे. आणि शाळा चालू होणं फार गरजेचं आहे, सरकारने विचारात घ्यायला पाहिजे. कारण मुलं घरी बसून कंटाळले. जी मुलांना खेळ होता, मातीतला खेळ, बॅडमिंटन असेल, क्रिकेट असेल, सगळे खेळ बंद झाल्यामुळे त्यांची सगळी ॲक्टिव्हिटी बंद झालेली आहे. त्यामुळे शाळा लवकर चालू होणं फार गरजेचं आहे. भले तुम्ही शाळेमध्ये 50 विद्यार्थीचे 25 विद्यार्थी बसवा, काळजी घ्या मुलांची, पण सुरू करा, असं माझं प्रामाणिक मत आहे. मी वर्षा गायकवाडांना जे मंत्री आहेत, शिक्षण मंत्री, म्हणजे मैत्रीणच आहे ती, तिला मी अनेक वेळा सभागृहात भेटल्यावर हेच सांगते की काही करा. आज माझ्याकडे माझे नातवंड आहेत 4, घरी बसतात दिवसभर, ते कम्प्युटर, मोबाईल आणि इतके बोर झालेले आहेत. पण त्यांच्या झोपेच्या वेळा बदललेल्या आहेत, सगळं जीवनमान त्यांचं बदललेलं आहे. म्हणून मी नेहमीच आमच्या मुलांना त्यांना 8-10 दिवस फार्महाऊसवर घेऊन जा, स्विमिंग करायला लावा. आता मध्ये चालू होतं तेव्हा त्यांना जिम जॉईन करून द्या. कारण मुलांच्या ॲक्टिव्हिटी जर बंद झाल्या इतक्या लहानपणी तर ते आपल्यासारखं इतकं मोठं जीवन जगू शकतात. त्यामुळे शाळा चालू होणं फार गरजेचं आहे. मला सांगा, तुम्हाला 2004 ते 2010
अशी 6 वर्षाची विधान परिषद आमदारकी मिळाली. प्रामुख्याने नवी मुंबई आणि परिसरासाठी कोणते प्रश्न महत्त्वाचे आपण हातावेगळे केले त्या काळामध्ये? त्या काळामध्ये सगळ्यात जास्त मला कोळी बांधवांनी आपापल्या समुद्र किनारा नेला आणि त्यांची परिस्थिती बघितल्यावर खूप वाईट वाटलं. एक छोटंसं दिवा गावचं उदाहरण देते मी. दिवा गावात गेली मी तर बघितलं सगळं काचांचा ढीग पडलाय, दारू पिऊन बाटल्या पडल्या, समुद्र किनारा लांब आहे आणि तिथून ती मच्छी आणताना जेव्हा भरती येते तर त्याच्यानंतर भरती बंद झाली का पाणी तिथपर्यंत येत नाही किनारा. मग ती भोवरी ढकलून ढकलून आणायला त्या सगळ्याचे पाय चिरलेले, लंगडे लुळे झालेले लोक सगळे माझ्याकडे आले. मी गेलो, मला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. मी तिथे अर्धी जेटी केली 1 कोटीची. अर्धी जेटी MLC गेल्यानंतर ती राहून गेली. तसंच घनसोलीत पण मी अर्धी जेटी केली. दिवाळ्यात पण तुम्ही काम? दिवाळ्यात तर केलं, पण घनसोली हा माझा विभाग नसताना त्या काळी घनसोली ऐरोली 2 जेटा केल्या. त्या दोन्ही अर्ध्यात अजून 10 वर्ष झाली कोणी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. 10-15 वर्ष झाली, 15 वर्ष कोणी. आता मी तिथे काम करू शकत नाही, पण तिथे पैसे येऊन पडलेले आहेत MMRD सगळं निधी. फक्त त्याला चालना म्हणून ते काम करायचंय आणि त्याच्यामुळे कोण लोकप्रतिनिधी तिथे काही लक्ष देत नाही. त्याच्यानंतर मग वाशी गावात सगळ्यात मोठी जेटी उभी केली. दिवाळ्या गावात 3-4 जेट्या केल्या, कराव्यात केल्या. साळसोळ्यामध्ये आता काम प्रलंबित आहे. हायकोर्टाचे आदेश मिळतील तर तेही काम चालू आहे. तिथे 1,40,40,00,000 रुपये पास करून ठेवले आहेत. त्याच्यानंतर मोठी जेटी जी आले 120 कोटीची ती येणार याच्या इथं, ती आपल्याला केंद्र शासनाने दिलेली आहे. म्हणजे आपले नितीन गडकरी साहेबांकडे खूप आपण काही प्रयत्न केला. जेटी बनते, कळले शिडको करते. एक मोठी प्रवासी जेटी होते. आता बेलापूरमध्ये 2 जेट्या, एक 7 कोटीची आणि एक 6 कोटीची 2 जेट्यांचे काम अजून माझं चालू आहे. बेलापूर गावामधले सुद्धा ते सुद्धा प्रगतीपथावर तुम्ही जाता बघितलं, फार मोठं काम. आणि तिथे प्रवासी जेटी इथं बेलापूरला आपण करतोय. तिथे प्रवासी एक मोठं बिल्डिंग उभी राहील की जाणारे लोक तिकीट वगैरे काढतील. तिथे चहा पाणी नाश्ता असं मोठं एक केंद्र आपण तिथे तयार करतो. पण आता लॉकडाऊनमध्ये गेले 1 वर्ष ही बरीच कामं म्हणजे प्रलंबित राहिली. याचा अर्थ काही कामगार गावाला गेले, काही अशा परिस्थिती अर्धी कामं सगळी झालेली आहेत. पुढच्या 1-2 वर्षात ती सगळी पूर्ण होती. पहिलं लक्ष दिलं तर मी सगळं गावातल्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या जेटीसाठी. दुसरं लक्ष त्यावेळी मी दिलं जितकी गावं आहेत बाहेरगावी ग्रामीण भागात, रायगड असेल, रत्नागिरी असेल, अकोला असेल, मराठवाडा, तिथे छोटी छोटी आरोग्य केंद्र दिली, पाण्याची व्यवस्था दिली. सांगलीसारख्या ठिकाणी 3-3 मंत्री होते त्यावेळी, पण त्या गावामध्ये राजकारणामुळे 7-8 गावाला पाणीच देत नव्हते. मग तिथे पाईपलाईन टाकून त्या MD पाटील जे आहेत शेतकरी कामगार पक्षाचे नेते, त्यांनी मला रिक्वेस्ट केली त्यांच्या मिसेसनी. तर त्या लोकांनी स्वतःच्या श्रमदानातून पाईपलाईन टाकून घेतली आणि कमी पैशामध्ये मोटर बसवून एकाच टाइममध्ये एक बटन दाबलं कसं गावाला पाणी शेतामध्ये. विधान परिषद आमदारकीच्या काळात? हो, विधान परिषद महाराष्ट्रभरासाठी कुठे बाहेर जाऊन तुम्हाला ते काम नाही, ते आपला आमदार निधी कुठेही आपण वापरू शकतो. त्यामुळे काही ठिकाणी समान मंदिर, आता जव्हार, मोकाडा, कल्याण, डोंबिवली सारख्या ठिकाणी आपण आदिवासी लोकांना समाज मंदिरं बांधून दिली, कारण ती गरजेची होती त्या लोकांना. कारण आदिवासी लोकांना कुठे लग्न कार्य करायचं झालं तर कुठे जागा नव्हती, कुठे मीटिंग घ्यायचं झालं, काही करायचं असेल तर त्यांना नव्हती. तर सगळ्या गावागावामध्ये मी समाज मंदिर बांधून दिले. जवळजवळ मला त्यावेळी निधी खूप कमी होता, आता आम्हाला निधी वाढलाय. पण त्या कमी निधीत सुद्धा आपण चांगली कामं करून लोकांना नियोजनबद्ध करून दिलं. खूप कामं केली त्यावेळी, प्रचंड काम केलं. त्याचा फायदा मला 2014. आता 14कडे येतो मी. 14ला तुम्ही जेव्हा निवडणुकीला उभ्या राहिल्या आणि परत चांगल्या मतांनी तुम्ही निवडून आलात, महाराष्ट्र विधानसभेचे आमदार. त्यानंतर इथले APMC गाळ्याचा प्रश्न आहे, 2.5 FSIचा प्रश्न आहे, स्मशानभूमीचा प्रश्न आहे, इथला जेटीच्या प्रश्नाबद्दल तुम्ही सविस्तर सांगितलं, पोलीस वसाहतीचा प्रश्न आहे. हे प्रश्न तुम्ही कसे काय प्राधान्याने सोडवत गेलात आणि कसं काय लोक तुमच्याकडे मग जेव्हा मी उभी राहिली 2014ला, त्यावेळी प्रॉपर्टी कार्ड हे कोणाला काही माहितीच नव्हतं. तर मी ज्यावेळी मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला ना, त्यावेळी मी अनेक लोकांची सभागृहामध्ये लायब्ररीत बसून अभ्यास करायची. दिवा पाटलांचं भाषण असेल, प्रतिभाताईंचं भाषण असेल, पवार साहेबांचं भाषण असेल,
विविध नेत्यांची भाषणं मी वाचायची आणि त्याच्यातून मला काही क्यू मिळतो का बोलायला संधी आणि वेळ लाईन करून ते लिहून काढायची. त्याच्यात बराचसा अभ्यास माझा त्या काळी झाला विधान परिषद असताना. शिडकोचा अभ्यास मी त्यावेळी केला की शिडकोने आपल्याकडे काय काय केलं, महानगरपालिकेने काय काय केलं, काय काय कामं प्रलंबित आहेत. तर त्यावेळी प्रामुख्याने एक काम दिसलं मला की गावठणातली जी विस्तारातली घरं आहेत ती होणं फार गरजेचं आहे. ती झाली नाही. त्याच्यानंतर फ्री होल्ड, ही जमीन 60 वर्षानंतर लिहिणं तरी फ्री व्हायला पाहिजे, ती झाली नाही. त्याच्यानंतर कुक्षेत गावाचं 20 वर्ष झालं जागा घेऊन पुनर्वसन झालं नाही. असे सगळे प्रलंबित प्रश्न मी काढले आणि त्या प्रश्नावर सातत्याने मी सभागृहात मांडत राहिले आणि त्यामुळे काही प्रश्न सुटले, काही प्रलंबित आहेत, काही रस्त्यातच आहेत, अर्धे काही लोकांनी अडवलेले स्टील ब्रेकर टाकून. आता तुम्हाला ते गावठण विस्ताराचा प्रश्न हा सुटला. आपण गेल्या लोकसभेला तो सुरुवात केली बेलापूर पासून अर्धा गाव आपण भांडणामध्ये सुद्धा आपण ते कव्हर केलं. पण त्या लोकांना भीती, दहशत, ग्रामस्थांची, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची जी लोक होती त्या लोकांनी मोर्चा काढला की तुम्हाला गावाच्या बाहेर करतील, नाशिकला नेऊन टाकतील, असं वेगवेगळ्या अफवा उठवून तो गावठण विस्ताराचं जे काम होतं ते बंद केलं. आज 20 वर्षाचा तो प्रलंबित प्रश्न होता. तो आपण किती मेहनत घेऊन सतत कलेक्टरकडे बैठका करून मंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे करून तो सोडून आणला होता. एजन्सी नेमली होती. आता काय झालं, आता परत आपण दुसरी एजन्सी नेमली. पहिला शिदोरे एजन्सी होती, दुसरी. मी कलेक्टर नार्वेकरांशी बोलली की आता तुम्ही चालू करा. चालू करणार 16 दिवाळा गाव पहिला घेऊन मेलं, जिथे विरोध आहे तिथे नको, जिथे नाही तिथे सांडपाडा वगैरे पण घेऊ अशी विषयी. ते घ्यायचं झालं, डिक्लेअर झाला, कोरोना सुरू झाला, लॉकडाऊन झालं, परत थांबलं. आता मध्यंतरी मी 2 महिन्यापूर्वी त्यांना म्हणाले की आता सुरुवात करू शकतो, पण गावागावामध्ये लांब डिस्टन्स ठेवून तुम्ही सर्वे करायला काही हरकत नाही आहे. म्हणजे सर्वेची काय नियमावली ती तुम्ही पहिली जाहीर करा शिडकोनी की तुम्हाला काय काय पेपर लागतील, कुठले लागतील वगैरे. तर ते करतो म्हणाले आणि पुन्हा आता लॉकडाऊन सुरू झालं. हा, त्याच्यामुळे हे काम आता सुद्धा कसं आहे, आता जर ह्या सरकारने मनात घेतलं तर ते उद्या चालू करू शकतात. सरकारने हे प्रलंबित प्रश्न आहेत, इथले काही लोकप्रतिनिधी आहेत, इथले काही खासदार असतील, इथले काही आणखी लोकप्रतिनिधी असतील वेगवेगळ्या पक्षाचे, त्यांची सत्ता आहे, त्यांनी जाऊन तो प्रश्न पुढे केला पाहिजे. मी माझ्या परीने माननीय मुख्यमंत्र्यांना, विरोधी पक्षनेत्यांना सगळ्यांना हा प्रश्न सांगतच असते. फ्री होल्ड झाला. फ्री होल्ड झाल्यानंतर औरंगाबादमध्ये जी जमीन ज्या पर्पजनी घेतली होती त्याच्यामुळे तिथे लगेच फ्री झाला. पण आपली जी जमीन ज्यावेळी संपादित केली त्या वेगळ्या पर्पजनी केली होती, त्यामुळे आपल्यामध्ये थोडंसं अडथळा येत गेला. काही लोक अडथळा आणत गेले. काही लोकांचं कसं असतं, कोणाला शेअर मिळू नये म्हणून ते करत असत. पण तो एकदाचा प्रश्न सुटलेला आहे. लोकांनी शिडकोमध्ये फैयाजकार नावाचे ऑफिसर आहेत, तिथे जाऊन ज्या सोसायटी असतील ज्यांना काही माहिती पाहिजे असेल तर शिडकोच्या वेबसाईटवर सर्व माहिती आहे फ्री होल्डची, ते जाऊन घेऊ शकतात. आज फ्री होल्ड आपलं संपत आलेलं. आज तुम्ही शिडकोच्या घरात राहता, मी शिडकोच्या घरात राहते. आज आपली 10-12 वर्ष शिल्लक राहिलेली लीजला आणि ह्याच्यानंतर जर लोकप्रतिनिधीने हा प्रश्नच घेतला नाही तर आपल्याला नंतर शिडको पुन्हा किती पैसे भरायला पाठवेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून हा प्रश्न मी निवडणुकी 2014ला प्रामुख्याने घेतला की तुम्ही जर मला निवडून दिलं तर मी तुमची ही जागा फ्री होल्ड करून देण्यासाठी, आज फ्री होल्ड नाही बनणार समजारीच म्हणणार, पण करून देण्यामध्ये मी सातत्याने प्रयत्न करेन. त्यात तुम्हाला जवळजवळ 80% तरी आज तुम्हाला बघा, आज तुमची 90 वर्षाची लिस्ट वाढवून मिळाली. आज तुमच्या मुलाबाळांना तर त्रास नाही ना पुढे. आपण गेल्यानंतर आपल्या मुलांना त्रास होऊ नये, त्यांना ते धावपळ करायला लागू नये. पण आपण तो तसंच माझ्याकडे गावाचे ग्रामस्थ आले आपले हे कुक्षेतचे 20 वर्ष झाले यांच्या जमिनी संपादित केल्या, त्या प्रकल्प झाला, ते कंपन्या पण बंद पडल्या, पण त्यांची गरज आम्हीच नाही. MIDCने एक कागदाचा तुकडा त्याच्या फक्त दिलाय, हे घर तुझं आहे म्हणून, एवढी जागा तुझी 100 मीटर बस. त्यावेळी जर लोकप्रतिनिधींनी आवाज जर उचलला असता तर त्यांना जवळजवळ 3-3 गुंठे तरी जागा मिळाली असती त्यांच्या जागेप्रमाणे. पण 80 मीटरचा प्लॉट आणि 100 मीटरचा प्लॉट, ह्याच्या पलीकडे बिचारांना काही मिळालं आणि तेही आली नाही. मग ते MIDCत गेली, तिथं जॉईंट CO आबासाहेब जराड होते, ते पहिला पालिकेत होते, मला ओळखत होते. त्याने लगेच 20 वर्षाच्या फायली काढायला माझ्याकडनं 8 दिवस टाईम पिरियड घेतला.
काढल्या आणि त्यांनी ते काम ताबडतोब मनावर घेतलं. त्याच्यानंतर मंत्री महोदय त्यावेळी खडसे साहेब होते. खडसे साहेबांनी एका दिवसातच निर्णय लावला त्यांचा आणि नगराणी त्या दिवशी MIDCचा लास्ट दिवस होता. तर मी आम्ही काही 5,35,000 असं काही बोलू शकत नाही, शक्यच नाही. तुम्ही आम्हाला तुमची चुकी आहे, 20 वर्ष तुम्ही केलं नाही, तर तुम्ही आम्हाला फ्री करून द्या. आणि त्यांनी ती फ्री जागा म्हणजे प्रत्येक गुंठ्यामागे 7 लाख रुपये वाचले. जे 5 लाख तर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी होती, मोठा दिलासा जवळजवळ 7-8 कोटीचा. आपण पहिल्यांदाच या नव्या मुंबईमध्ये जर कुठलं गाव पुनर्वसन झालेलं असेल तर ते कुठचेच आहे, बाकी कुठलं नाही. त्याच्यानंतर प्रॉपर्टी कार्ड काढले जुने, मी ते वाटप केले माझ्या पैशानेच लोकांना गावागावात कॅम्प लावून. त्याच्यानंतर दुसरे आपले ह्याचे मच्छीमारांचे कार्ड बनवून घेतले, त्यांना मच्छीमार सुकर व्हावी म्हणून. आता सुद्धा मच्छीमारांचा एक प्रश्न माझा जवळजवळ सुटलेला आहे. नावाशेवामध्ये जे अफेक्टेड झालेले लोक आहेत, कोळी लोक, त्यांना 3 लाख 5 लाख 6 लाख मिळावे त्यासाठी अर्ज पालघरला केलेत लास्ट मोमेंटमध्ये आहे. आणि जवळजवळ 460 लोकांना 6 लाख किंवा 3 लाख प्रमाणे पैसे मिळतील. आज या कोरोनामध्ये हा फार मोठा दिलासा होता. हे तर सगळं काम आहेच, याशिवाय तुमचं आणखी एक महत्त्वाचं काम म्हणून गणलं जातं की मुंबईतल्या, विशेष करून वाशीतल्या जुनाट इमारती ज्यांचं पुनर्निर्मितीचा एक प्रश्न आहे, त्याच्याबद्दलही तुम्ही बरंच काही केलं, तर त्याच्याबद्दल काय सांगायला का? नाही, ज्यावेळी मी निवडणुकीला उभी राहिली तर 2.5 पैसा गेले 20 वर्ष लोक आश्वासन द्यायची की आम्ही तुम्हाला 2.5 पैसा आणू, या मोडकळीला धोकादायक इमारती आहे याचं तुमचं पुनर्वसन करू. मी 2000 ज्यावेळी 4ला मी आमदार झाली विधान परिषद, तेव्हा मी दौरे केले होते, ते पाहिले. त्या अनेक वेळा कार्यक्रमाला जात होती, त्या कशी लोक राहतात. 2.5 पैसे जेव्हा देवेंद्रजींचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीसचं, त्यावेळी मी खूप मागणी केली आणि 6 महिन्यामध्ये आपण 2.5 पैसे आणला. पण लक्षात असं आलं की शिडकोने अनेक अटी टाकल्या, पालिकेत टाकल्या, त्यामुळे विकास कामच करू शकत नाही की खाली पार्किंग पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. त्याच्यामुळे तो प्रश्न पुन्हा रखडत चिघळत गेला आणि काही लोकांची इच्छाच नव्हती ना की हे पुनर्वसन झालं पाहिजे, या लोकांचं आम्हाला काम मिळालं पाहिजे. काही नगरसेवकांना म्हटलं आम्हालाच मिळालं पाहिजे, लोकप्रतिनिधींना म्हटलं आम्हालाच ही कंपाऊंड मिळाली पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये गेली. पुन्हा हे 5 वर्ष इतकी घासाघासीत गेली, इतका प्रयत्न करून सुद्धा माझ्या प्रयत्नाला काही यश नाही आलं. मग पुन्हा मी आत्ता मध्ये जेव्हा ठाकरे साहेबांचं सरकार आलं त्यावेळी मी पुन्हा उद्धवजी ठाकरेंना भेटली की 2.5 पैसे काय होत नाही, तुम्ही 4 पैसे तरी द्या. तर 4-5 पैसे त्यांनी सरकार पुन्हा राज्याला द्यायचं कबूल केलं, तर तुम्हाला आम्हाला 4 तरी द्या. कारण वाशीमध्ये जवळजवळ 2 पैसे वापरले सेक्टर 17ला, तर 2.5 देऊन उपयोग काय. मापाडी कामगारांची जी छोटी छोटी घरं आहेत त्यांनी सुद्धा कुटुंब वाढलं म्हणून वर खाली घरं वाढवलेली आहेत. अशी सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण 4 पैसे दिलं तर त्या सरसकट सगळ्यांना त्याचा फायदा होईल. आणि त्यासाठी मी शिडकोच्या मागे लागून अहवाल पण तयार करून, प्रोजेक्ट तयार करून या माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना दिलेले आहे. त्यांनी ताबडतोब खरं म्हणजे त्याच्यावर विचार करून त्याच्यावर मान्यता द्यायला पाहिजे. त्याच्यात कुठलंही राजकारण होता कामा नये. निवडणुका जरी आल्या तरी श्रेय कोण तुम्ही लोक घेऊ शकता, पण हे लोकांचं जनतेचं काम आहे. त्याच्यामुळे मला इथल्या शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांनाही सांगायचं आपल्या माध्यमातून की आपण सुद्धा प्रयत्न करा. आता सुद्धा मी मोठ्या हॉस्पिटलची मागणी केली आणि शिडको बोलले आम्ही प्लॉट देऊ, पालिका बोलले आम्ही बांधू. तर एक मोठं कॉलेज पण होईल, मेडिकल कॉलेज, पदवीधर कॉलेज आणि हॉस्पिटल, हे तिघांची गरज आहे आता आपल्याला. आणि बेलापूर मतदारसंघात अनेक प्लॉट असेच रिकामी पडलेले आहेत, त्याच्यावर अतिक्रमण होत आहे. तर ती सुद्धा एक मी आता माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे. त्यांनी ते पत्र माझं वाचलेलं आहे आणि ते म्हणाले चांगली मागणी आहे. पण त्यांनी जर 2 ओळीचं शिडकोला पत्र दिलं की गो ॲट तुम्ही काम करा, तर ते या वर्षामध्ये कोविड सारख्या आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायला या वर्षामध्ये आपण मोठं हॉस्पिटल, मेडिकल हॉस्पिटल उभं करू शकतो. पालिकेची क्षमता आहे. माझ्या आमदार निधीतून जवळजवळ जे काही पैसे असतील, 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी, जे काही मला रक्कम मिळत असेल ती सगळी रक्कम मी या हॉस्पिटलला द्यायला तयार आहे. कारण ह्याच्यामध्ये जवळजवळ हजारो लोकांना नोकऱ्या मिळतील, अनेक लोकांना उपचार मिळतात आणि स्थानिक लोकांना जे उपचार मिळत नाही. कारण आपण बघितलं कोविडच्या सारख्या अपोलो आहे, MGM आहे, फोर्टिज आहे, रिलायन्स आहे, सगळं बाहेरच्या लोकांनी भरलेलं आहे. उरण असेल, पनवेल, खारघर, तळोजा, ठाणा, मुलुंड, चिपळूण, इथून पेशंट येत आहेत. मलाच बाहेरचेच. त्याच्यामुळे स्थानिक लोकांना आपल्याला तिथे जागाच मिळत नाही आहे. आता मला सुद्धा 2 दिवस बेड नव्हता मिळत. जर मी मला लोकप्रतिनिधी असून मी 14 दिवस
जरी काढले तरी तर मला 2 दिवस अगोदर सांगावं लागलं की मला एखादा बेड द्या, माझी परिस्थिती ऑक्सिजन कमी झाले तर मला तिथे आणावं लागेल. त्यावेळी मला ते एका कोपऱ्यामध्ये बेड तयार करून म्हणजे एक्स्ट्रा तयार करून मला ठेवला. मग काय करणार आता त्यांच्याकडे बेड नाही, लोकप्रतिनिधीची ही अवस्था तर बाकीच्या नाही मनुष्यबळ नाहीये त्यांच्याकडे. सगळ्या हॉस्पिटलला सगळ्यात महत्वाचं तर आता 20 बेड त्या दिवशी एमजीएमला मिळाले, पण सिस्टर लोक नाहीये, आया लोक नाही, मौशी लोक नाही. श्रमशक्ती नाही हे जे बाहेरची जी व्यक्ती पाहिजे त्यांना जे मॅनपॉवर ती नाहीये त्यांच्याकडे. आणि त्याच्यामुळे खूप हॉस्पिटलमध्ये एक 10 पेशंट एक सिस्टर बघतात. कारण मी होती ताण आहे तो मी अनुभव घेतला. मी खरोखरच मनापासून या सिस्टर, डॉक्टर आणि जे कर्मचारी आहेत, साफसफाई कर्मचारी, त्यांना मनापासून धन्यवाद देते की खरंच हे सेवा करतात म्हणून आपण जिवंत आहोत. अहो तुमचं मलमूत्र काढून देणारा तोही माणूसच आहे ना, घरी बसला तरी. आणि तो तुमचा माझे 10 दिवस तिथे मी पाहिलं. माझ्याच नाही, माझ्या बाजूला एक मुस्लिम ग्रस्त होते वयस्कर, त्याची किती सेवा करत होते. म्हणजे तिथे असं काही बघत नव्हते की हा लोकप्रतिनिधी आहे का कुठल्या उच्च पदाचा आहे, सर्वांना समान तिथे उपचार मिळत होते. आणि मी माझ्या डोळ्याने पाहिले, मी तिथे सर्वे करत होती. 10 दिवस होती पण मी सगळी माहिती घेत होती, काय व्यवस्था कशी आहे काय आहे. सगळे नवीन नवीन डॉक्टर येत होते, कारण डॉक्टर सिनियर डॉक्टरच उपलब्धता कमी झालेली आहे. त्याच्यामुळे नवीन मुलांना संधी मिळाली, चांगली सेवा करत होते. खरोखरच मी आज सगळ्या म्हणजे मुंबईमध्ये जे पोलीस अधिकारी आहेत, पालिका अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत, विशेषतः वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत, हे जीवावर स्वतःच्या उदाहरण काम करतात आहे. आपण अनेक बातम्या वाचल्या, अनेक डॉक्टर वारले, सिस्टर वारल्या, अनेक लोकांना कोरोना झाला. पण ते आपल्या तुम्हाला माहिती आहे मिश्रा म्हणून डॉक्टर, वडील आणि मुलगा कोविड सेंटर चालवत होते, ते दोघंही वारले, डॉक्टर दोघं. असे अनेक लोकांचे जीव आपल्यामुळे गेलेले. तर आपल्या लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये खूप काळजी घेतली पाहिजे, मास्क लावला पाहिजे, हात धुतले पाहिजे, घरच्यांना बाहेरून आल्यावर शिकवलं नाही पाहिजे, आंघोळ केली पाहिजे. आता हे मी 1 वर्ष लोकांमध्ये काढलं, पण मला कोविड नव्हता झाला, पण एक साध्या कारणामुळे मला कोविड झाला. तर आपण किती दक्षता घेतली पाहिजे. हे लोकांना आव्हान करेल की मच्छी, भाजी, फिश आपण रोज खातो, पण इतकी गर्दी करायची काही गरज नाही. आणि जाता तर एकदाच लिस्ट करून घेऊन जा सामानाची. पाव आणायला जातो, अंडी आणायला जातो, वडे घ्यायला जातो, असं नका करू. सगळ्यांनी एक लिस्ट करून जर एकदाच 8 दिवसाचं सामान आणलं तर मला वाटतं आपल्या घरच्यांना पण त्याच्यामुळे फार मोठा दिलासा मिळेल. फार चांगला संदेश आहे आपला. याला जोडणंच आता मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा वाटेल की आपली नवी मुंबई महानगरपालिका, या महानगरपालिकेच्या क्षेत्रात 2 विधानसभा आमदार आहेत आणि येथे 3रे आमदार आहेत ते विधान परिषदेचे रमेश पाटील एक आमदार आहेत. आणि महानगरपालिका आता सध्या आपल्या निवडणुका झालेल्या नाहीत पालिकेच्या, तर आपले आयुक्त अभिजित बांगर हेच स्वतः प्रशासक म्हणून काम करतात. आणि करोनाने आपल्याला गाठलेल्या 2020च्या मार्चपासून, तर त्यालाही 1.25 वर्ष होत आलं जवळपास. तर राज्य सरकार असेल किंवा नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन असेल, हे जे कोविड करोनाच्या या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जे काही उपचार करत आहेत, जे काही हॉस्पिटल असतील, इंजेक्शन असतील, बेड असतील, ह्या सगळ्या उपचारांबद्दल रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा असेल किंवा कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींचा पुरवठा असेल, त्यासाठी एकूण 50 आपण लसीकरण केंद्र उभारलेली आहेत. तर इथे कधी कधी असं होतं की पुरवठा झाला नाही, त्यामुळे लसीकरण बंद झालं अशी एक सूचना बघायला मिळते. हे सगळं चाललेलं आहे. तर एक विधानसभा आमदार म्हणून या परिस्थितीत आणखी काही सुधारणा करण्यासाठी आपण पालिका आणि राज्य सरकार यांना काय सूचना करायला मागतो? ज्यावेळी कोविड निर्माण झाला त्या कोविडच्या परिस्थितीत लोकांना बेड उपलब्ध नव्हते, व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते. त्यावेळी जवळजवळ मी 2 कोटी रुपये निधी दिला कोविडच्या आमदार निधीतून. ॲम्ब्युलन्स आणल्या आपण 3 ॲम्ब्युलन्समध्ये, 1 ॲम्ब्युलन्स तर अशी संपूर्ण सुविधायुक्त आणली. त्याच्यानंतर आत्ता माझ्या परत 5 ॲम्ब्युलन्स येत आहेत नवीन. त्या ह्याच्यासाठी येतात की आय चेकअप कॅम्प एका ॲम्ब्युलन्समध्ये चालेल, एक तुमची ब्लड घेऊ शकेल, AC गाडी असेल वेगवेगळ्या कामासाठी अशा, आणि 2 हॉस्पिटल दवाखाने असतील आणि एक पुन्हा सुविधा सगळं युक्त असे 5 ॲम्ब्युलन्स येत आहेत. 5 आता व्हेंटिलेटर दिलेले नेहरू हॉस्पिटलला लावलेले आहेत. अच्छा. आणि आता त्यांना सांगितलेलं आहे जो काही निधी लागेल, म्हणजे आता त्यांना आम्हाला सरकारने सांगितलं की 1 कोटी पुन्हा आम्ही तुम्हाला कोविडसाठी देतो. हा 1 कोटी निधी आहे. कुठे त्यांना औषधासाठी कमी असेल
किंवा इंजेक्शनासाठी कमी असेल ते सुद्धा द्यायला आम्ही तयारच आहोत. आमदार म्हणून हा आमदार निधी हा जनतेचाच असतो अर्थात. आणि तो जनतेसाठी द्यायचा असतो. ज्यावेळी मी MLC झाले त्यावेळी लोकांना कळलं आमदार निधी काय आहे. आमदारांना पण निधी मिळतोय त्यावेळी लोकांना माहिती पडलं. माझा जेवढा आमदार निधी होता गेल्या वर्षभरामध्ये मी सगळं आरोग्यासाठी तो दिलेला आहे. आता पुढचा येणारा निधी सुद्धा मी आरोग्यासाठीच वापरत आहे. माझं एवढंच महानगरपालिकेला सिडकोला दोघांनाही म्हणणं असं आहे की आपण एक चांगलं कुठेतरी एक अशी माहिती केंद्र उभं केलं पाहिजे जिथे लोकांनी फोन केल्यावर त्यांना कुठे इंजेक्शन उपलब्ध असेल, कुठे बेड उपलब्ध आहेत त्यांची, पण ती अजून सक्षम झाली पाहिजे. अजून त्याच्यात चांगली लोक कामाला मुलं मुली ठेवून दे नाही त्याच्यावरती. तर रात्री मला 4 वाजता त्या दिवशी सांडपाड्या म्हणून गणेश पावगे म्हणून शिवसेनेचा शाखा प्रमुख आहे त्याचा फोन आला. त्याची मिसेस सिरियस झाली 4 वाजता. आता मलाही बरं नव्हतं तरी मी 4 वाजता फोन सायलेंटवर होता. सकाळी वेळेला मी त्याला फोन केला, त्याला बेड उपलब्ध करून दिला. त्याने अगोदरच सांडपाड्यात ठेवलं होतं. मी त्याने त्याला वाशिक कोविड सेंटरला नाही, तिथे सगळी आपली लोक आहेत पालिकेची. फोन केल्यावर सगळं आपल्याला उपलब्ध आहे. ऑक्सिजन नव्हतं, तिचं कमी पडत होतं, तर इंजेक्शन मिळत नव्हतं. असे रात्री अपरात्री 1:30 आहे 2 आहे असे खूप वाजता फोन येतात की माझी मिसेस सिरियस आहे का, माझा मुलगा सिरियस आहे. अशा वेळी पालिकेने जर असा एखादा नंबर 2-3 नंबर जर हायलाईट केले की बाबा इथे तुम्ही सतत इथे आमची माणसं असणार आणि तुम्हाला सेवा उपलब्ध असणार. पण गमत अशी झालेली आहे पालिकेच्या परीने काम करते, शुल्कपर्यंत करते. गमत अशी झाली की लोक आहेत ना ही ऐकत नाही. आपण FMC मार्केटची गर्दी बघा, या गर्दीमुळे लोक ऐकत नाहीत. त्यांना असं कळत नाही की आपला हा श्वास आहे तरच आपण आहोत. हा श्वासच नसेल तर तुम्ही किती भाजी विकल्या किंवा किती फ्रूट विकले किंवा किती आणखी वस्तू विकल्या तर स्वतःची काळजी घेत नाहीत लोक. आणि कोरोना झाला तरी लोक फिरतात, सांगत नाहीत लोकांना. आता काल बघा मॉर्निंग वॉक मध्ये लोक पकडले 30-35, त्यात 2 कोरोना बाधित निघाले. पण हे असं आता त्या 2 लोकांनी किती लोकांची चर्चा केली हे खरं नाही ना माहिती. तर लोकांनी सुद्धा याची काळजी घेतली पाहिजे. पालिकेच्या वतीने खूप चांगला अभिजित बांगरे आपले आयुक्त आहेत, अतिशय म्हणजे फोन केला रात्री अपरात्री केला तरी घेतात. डॉक्टर MGMचे नितीन कदम आहे, त्या दिवशी मी रात्री ॲडमिट व्हायच्या रात्री 1:30 वाजता फोन केला. रात्री मुलूंची पेशंट होती बाई आणि तिला ऑक्सिजन नव्हतं आणि खूप म्हणजे असं एका डॉक्टराच्या थ्रूच माझ्याकडे आलं 1:30 वाजता रात्री 1:30 वाजता नितीन कदमांनी फोन करून त्यांना बेडची व्यवस्था केली. बेड नव्हताच पण त्यांनी एक VIP रूम उघडून त्याच्यामध्ये ती व्यवस्था त्या महिलेची केली. आता त्या महिलेचंही नावही माहिती नाही मला, पण डॉक्टर शहाकडनं माझ्याकडे तो पेशंट आला होता. तर असे अनेक लोक आहेत. आता रसायनवरनं फोन करतात, काहींचे रिलेटिव्ह असतात, काहींचे समाज बांधव असतात. माझं उरण आणि पनवेल या इथून मी जवळजवळ गेल्या कोविडमध्ये 500-600 पेशंट मी या नव्या मुंबईमध्ये ॲडमिट केले. काय माणुसकी आहे. मलाही कळतं की आपल्या लोकांना पहिली जागा मिळाली पाहिजे, पण आता काय करणार. एखाद्याचा जीवच जात असेल, जर आपण त्याला त्यावेळी पाणी नाही पाजलं तर माणुसकी हा धर्म व्यर्थ आहे असं कधी कधी वाटतं. म्हणून मी सिडकोला आणि पालिकेला आणि सरकारला विनंती केलेली आहे की एक मेडिकल कॉलेज, एक हॉस्पिटल आणि एक पदवीधर हॉस्पिटल असावं की जे नव्या मुंबईत इतकं शिक्षणाचा प्रसार आहे आणि आज आपल्याकडे हे नाही आहे. त्याची एक खंत आहे. पण पालिकेच्या आयुक्तांचं, त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं, विशेष म्हणजे त्यांचे सगळे कर्मचारी जे आज कोविडमध्ये आपल्याला बाथरूमचं स्वच्छता असेल, सगळी स्वच्छता जी करतात त्या स्वच्छतेला तुम्ही जाऊन करून दाखवा ना एक दिवस. बोलायला काय जीभ दिले, तोंड दिले, बोलू शकतो इथे गाठ पडले, तिथे अमुक पडले, पण जे करतं ते मी डोळ्याने पाहिलं ते कसं करतात. आता मी तुम्हाला ते मी AC मध्ये होती, AC मध्ये शुगर पेशंट, मी 5-5 तास 1-1 तासाने बाथरूमला जावं लागतं. आज तो ती कर्मचारी महिला 1-1 तासाने आपल्याला भांडं द्यायला येते. आज तिचा जीव नाही का, तो माणूस नाही का, तिचं कुटुंब नाही का. आपण सगळ्या गोष्टी करतो. कोणी सांगितलं आपल्याला येऊन की इथं अमुक झाला आणि आपण बोलतो. प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे त्याचा आढावा घ्या आणि मग तुम्ही बोला. मी खरोखरच्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून, नवेशरच्या माध्यमातून सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देते कर्मचाऱ्यांना की आपण आहात म्हणून आम्ही आहोत. आपण जर सेवा करायलाच जाती, मॅन पॉवरच नाही हॉस्पिटलला. आज किती हॉस्पिटलचे मला ओळखून सांगतात की आमच्याकडे नर्स नाहीत,
आमच्याकडे कोणी कोविडमध्ये काम करायला तयार नाही. अशा परिस्थितीत आज डॉक्टर आपल्याला येतात, पेशंट म्हणून तपासतात. खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्या सुद्धा जीवावर ते एक वजन ठेवून बिचारे आपली सेवा करतात. त्यांना खरंच सलाम केला पाहिजे. पोलीस कर्मचारी स्वतः किती पोलीस कर्मचाऱ्यांना आज लागण झालेले आहे. तेही बिचारे रात्रंदिवस मॉर्निंग वॉकपासून आपली सेवा करतात. हे सगळे प्रसिद्धी माध्यम असेल ते सुद्धा आपल्या जीवावर बसून प्रसिद्धी देतात. सगळे ही जी माध्यमं आहेत त्यांचं मनापासून मी धन्यवाद देते. नंदाताई, आपण एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून कामाचा तर महापूर आणलेला आहे, पण त्याशिवाय तुम्ही पोटतिडकीने समाजासाठी करता आहात आणि आपले नवे शहरच्या वाचकांना, दर्शकांना यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या सर्वांना या माध्यमातून तुम्ही जो संदेश दिलेला आहे, काळजी घेण्याचं जे आवाहन केलेलं आहे, पालिकेचं काम असू दे, सफाई कामगारांचं काम असू दे, राज्य शासनाचं काम असू दे, चांगल्या कामाचं तुम्ही यथोचित कौतुक केलेलं आहे, पोलीस कर्मचाऱ्यांचं कौतुक केलेलं आहे. त्याबद्दल आपले शतशः आभार. आणि आपल्या पुढील मीडियाचं पण कौतुक केलंय, कारण हो, बिचारे सुद्धा सगळ्यांना म्हणजे लोकप्रतिनिधी आले का त्यांना जावं लागतं बातम्यांसाठी. हो ना. त्यासाठी ते सुद्धा मी त्यांना सुद्धा मुलांना नेहमी सांगते, काळजी घ्या. तुम्ही सगळे एकदम बोलकावून हे करतात. सगळेच जर आपापल्या जीव टाकणीला लागून लोकांची सेवा करतोय त्या सगळ्यांना माझा सॅल्यूट आहे. आपले शतशः पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.